संगमनेर तालुक्यातल्या औरंगपूर येथे एका 27 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली। ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच या महिलेच्या माहेरच्या लोकांनी औरंगपूर येथे येऊन सासरच्या मंडळींना बेदम मारहाण केली। छाया प्रवीण थोरात ही औरंगपूर येथे सासरी नांदत होती, तर छाया हिचं माहेर सासरपासून 5 किलोमीटर अंतरावर सादतपूर येथे आहे। सोमवारी सकाळी छाया हिचे सासू सासरे लग्नानिमित्तानं बाहेरगावी गेले होते, तर छायाचा नवरा प्रवीण थोरात आणि आजी सासू हे दोघेच घरी होते। छाया हिनं सोमवारी दुपारी घरातल्या आतल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. धारबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, तर छायाच्या माहेरच्या लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यामुळे सासरा शिवाजी भीमाजी थोरात आणि सासू थोरात यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बंद केलं, तर घटनास्थळाहून प्रवीण थोरात आणि आजी सासू हे पसार झाले होते। पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह लोणीच्या प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याविषयी अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. धारबळे हे करीत आहेत। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।